नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. उन्हाळा कडक होत आहे आणि आपल्या विहिरीचं पाणी पातळी खाली जात आहे. अनेक शेतकरी बांधव विचारत करत आहेत की विहिरीला आडवे बोर मारून पाणी अडवावे का. पण मित्रांनो, गडबडीत निर्णय घेऊ नका. आडवे बोर मारताना जर छोटीशी चूक झाली तर तुमचे हजारो रुपयाचे नुकसान होऊ शकते. शेतकरी मित्रांनो, खर्च किती येतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणती खबरदारी घ्यावी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, हेच आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आपण विहिरीला आडवे बोर, खर्च, काळजी आणि नियोजन कशा पद्धतीने करावे ते आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर बघूया आपण. शेतकरी मित्रांनो, आपण आलो आता विहिरीजवळ. बघा, आता हे विहीर आहे आपली. आता विहिरीला आडवे बोर मारायचा आहे तर काय करायचं. सर्वात प्रथम योग्य जागेची आणि वेळेची निवड. आपल्याला सर्वात प्रथम काय करावं लागेल, योग्य जागा आणि वेळ याची निवड करावी लागेल. म्हणजे काय बघा, आडवे बोर मारण्यासाठी मे महिना हा सर्वात उत्तम काळ आहे. कारण यावेळी भूजल पातळी सर्वात खाली असते. जर तुम्हाला यावेळी पाणी लागले तर ते वर्षभर टिकेल. बोर मारण्यापूर्वी विहिरीच्या भिंती नीट तपासून घ्या. ज्या बाजूने विहिरीला पाझर फुटेल दिसतात किंवा तिथे खडकातून पाणी झिरपत आहे, नेमके तीच बाजू धरून विहिरीच्या चारी बाजूने बोर मारा. शेतकरी मित्रांनो, जिथे पाण्याचा स्रोत वाटतो तिथेच लक्ष केंद्रित करा आणि तिथेच बोर मारा. समजलं शेतकरी मित्रांनो. आपली वेळ आणि नियोजन हे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. वेळ कोण्या वेळेत, मे महिन्यात. आणि नियोजन कसं ठरवायचं, कोणत्या जागी मारायचं, नेमकं लक्ष केंद्रित करायचं. जिथे जास्त पाझर आहे त्याच ठिकाणी बोर मारायचा. आता बघूया तांत्रिक खबरदारी. विहिरीला धोका टाळा. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खबरदारी. बऱ्याचदा मशीनच्या व्हायब्रेशनमुळे विहिरीचा काठ किंवा बांधकाम ढासळण्याची भीती असते. त्यामुळे बोर मारण्यापूर्वी विहीर जुनी आहे की नवीन आहे तपासणी करावी. मशीन लावताना विहिरीच्या तोंडाला धक्का लागणार नाही याची खात्री करा. बोर मारताना साधारणपणे 30 ते 50 फूट लांबीचे बोर पुरेसे असते. जर दगड खूपच कडक असेल तर जबरदस्ती करू नका. शेतकरी मित्रांनो, म्हणजे बोर जर तुमचा जास्तच कडक आहे आणि बोर जबरदस्तीने मारत आहे तर काय होईल, बाकीचे जे काही क्रॅक असते दगडाला, तो त्याच्यातून जो पाझर येत असतो तो त्याला धक्का बसून तो बुजण्यास तयार होतो. शेतकरी मित्रांनो, तो बुजत असतो. त्याची खबरदारी घ्यावी शेतकरी. तसं आता हे माझी विहीर आहे, या तांत्रिक खबरदारी आहे. शेतकरी मित्रांनो, नक्की याची काळजी घ्या. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो, खर्चाचे गणित. बघा, खर्च किती येईल, आता कसं काढायचं, नाही का. सर्वात मेन प्रश्न आहे शेतकऱ्यांचा. बघा शेतकरी मित्रांनो, आता आपण बोलूया खर्चाबद्दल. आडवे बोर मारण्याचा खर्च तुमच्या भागातील खडकाच्या प्रकारानुसार अवलंबून असतो, नाही का. जे आडवे बोर मारतात मशीन, जे ड्रिल करतात मशीनने, त्यांना माहीत असतं या भागात काळा दगड आहे, आडवा बोर आहे, त्यांना सगळं माहिती असतं. म्हणून ते पहिलेच आपली फिक्स रेट राहते. 70 रुपये फूट, 120 रुपये फूट असं त्यांचं मार्केट चालू असतं. यामध्ये मजुरी, मशीन खर्च ते सगळे काढत असतात. पण लक्षात ठेवा, कमी दराच्या मागे लागून काम खराब करू नका. एका विहिरीच्या आपण साधारणपणे 2 ते 4 आडवी बोर मारू शकतो. म्हणजे 10 ते 15 हजार रुपयात तुम्ही तुमच्या विहिरीचे पाणी वाढवू शकता. या आपला खर्च होय, अंदाजे खर्च सांगितला आहे शेतकरी मित्रांनो, नाही का. शेवटचा आपल्याला आपल्या परिसरात आपल्याला नियोजन घ्यावं लागेल, नाही का. मी अंदाजी सांगितलेला आहे. तर तुम्हाला खर्च पाहून, आपल्या विहिरीचा दगड पाहून आणि आपला केंद्रबिंदू पाहून बोर मारावी लागेल. मी माझी विहीर बघितलीच असेल, पण हे विहीर नाही का 36 फूट खोल आहे आणि पूर्ण मुरुम आहे माझ्या विहिरीला. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ते निष्कर्ष काय निघतो याचा, नाही का. बघा, आडवे बोर मारणे हा पाणी वाढवण्याचा एक परवडणारा आणि चांगला पर्याय आहे, पण तो तज्ज्ञाच्या सल्ल्यानेच करा. तुमच्या विहिरीला सध्या किती पाणी आहे किंवा तुमच्या भागात आडवे बोर मारण्याचा रेट काय चालू आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेतकरी मित्रांनो, तुमच्या तर आम्ही नक्की कमेंट बॉक्सला देऊ आणि नक्की सांगा शेतकरी मित्रांनो.
तुमच्या प्रतिक्रिया काय आहे, काय वाटलं, तुमच्या भागात कशा प्रकारे खडक आहे, आणि तुम्ही बोर मारला की नाही मारला, आणि बोर मारल्यानंतर पाणी लागलं की नाही लागलं, नक्की तुमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की मी माझा अनुभव शेअर करत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला, बाकी दुसरं काही नाही. कारण की मी माझ्या हिरीला बोर मारलेला आहे, आडवा बोर मारलेला आहे. आडवा बोर मारलेला आहे, पाणी खूप लागलेलं आहे आणि उन्हाळ्याभर पाणी पुरतं. तर बघा, आता दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता ही विहीर आहे ना आपली, हे विहीर दुसऱ्या वावरातली विहीर आहे. ज्या वावरातली विहीर तुम्ही स्क्रीनवर बघत आहे ते दुसरी आहे. तर शेतकरी मित्रांनो, माझा आवाज वेगळा येऊ शकतो तुम्हाला हवेनुसार, कारण की हवा सुटलेली आहे, वातावरण पहिलेच चिघळलेलं आहे, नाही का. तर शेतकरी मित्रांनो, आता बोर मारत असताना कोणकोणत्या काळजी घ्याव्या, कोणती वेळ आहे, नाही का. बोर मारताना कोणती वेळ आहे, सगळ्यात बेस्ट वेळ मे महिन्यात मारावा. आणि पाण्याची पातळी खोली जाते, त्या कारणाच्या हिशोबाने मे महिन्यात बेस्ट आहे. आणि तुम्ही कोण्या महिन्यात बोर मारला शेतकरी मित्रांनो ते पण सांगा. आणि त्याचा पण अनुभव वेगळाच असतो शेतकरी मित्रांना, वेगळा अनुभव असतो. तर हे माहिती लक्षात घेऊन शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या शेतातली कामे यंदा मे महिन्यात करून घ्यावी. एक विचारायचं आहे शेतकरी मित्रांनो, आजचं वातावरण तुमच्या परिसरात कसं होतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा. अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या माती आपले लोक चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. पुन्हा भेटूया शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.